बघा त्याने केवढं लागलंय. अरे नाही काय झालं. खाओ त्याला काय झालं तर हो. आता रडत बसण्यापेक्षा जाऊन हळद घे ना जा. आता ते हो लय दुखतंय का? अहो नाही एवढं काहीच नाही झालेलं. मला कळत नाही बंदोबस्तावर पोलीस येतात का झोपा काढायला येतात का? हा? तो पोरगा घरात घुसलाच कसा? आई हा उगा फुलत आहे. किती लागलंय रे. अहो बघा की याचं रगत थांबणच झालंय. याला आपण आत्ताच डॉक्टरकडे नेऊया. हा वय आत्ताच्या आत्ता लगेच घेऊन जाऊ आपण. नाही खरंच काही दवाखान्यात वगैरे जाण्याची गरज नाहीये. एवढं काय झालेलं नाहीये. असं कसं थांबल रक्त? हा लगेच डॉक्टरकडे नाही ना गेलो तर हे रक्त असंच वाहत राहील. चला. हो रगत थांबले त्याचा आत्ताच्या आपण त्या दवाखान्यात घेऊन जाऊया. चला. वय वय वेळ नको वाया घालवायला. आपण लगेच नको. मी काम करते जितो दादाला फोन करते. थांबा जरा. काही गरज नाही जाण्याची. खरंच काही नाही झालेलं. अरे पण द्या. डॉक्टरकडे जाईपर्यंत किती रक्त जाईल माहित नाही. कसं मारून गेलाय. काय मूड त्याला दवाखान्यात नेऊ नका. तो ना लोकांना द्यायचा ना अंगार दुपार. त्यांनी बरं करायचं ना. त्याला म्हणा तोच फिरव अंगावनं बघू बरा होतोय का. भामटा म्हातारे गप बस नाही तर जाऊन झोप जा. जाते. तू नको मला सांगूस. मुडद्याने सगळी माझी झोप घालवली. हा त्याचा मुडदा बसवला. त्या दारात यम उभा राहिला. त्याचं लागलं दार. त्याचा पटकीचा निघाला धूर लवकर. आणि त्याचा मुडदा बसवला त्याचा. थांब. मला पोलिसांना काय करायचं नाही. पण ज्या माणसानं माझं घर दोस्त केला ना त्याला मी सोडणार नाही. ए शांत बस. आधीच तुझ्याकडून गुन्हा घडलाय. कायदा हातात घेऊ नकोस. त्याला जी काय शिक्षा द्यायची ना कोर्ट देईल. आम्ही देऊ. तू कायदा हातात घेऊ नकोस. या अंधभक्ताची गर्दी पोलिसांना तुझ्यापर्यंत येऊन देणार नाही.